तर द्विगु समास शिकण्याआधी समास म्हणजे काय ते आपण जाणून घेणार आहोत. तर बघा प्रश्न आहे आपला, समास म्हणजे काय? त्याचं उत्तर आपण इथे लिहू. शब्दांच्या एकत्रीकरणास समास म्हणतात. तर शब्दांचं एकत्रीकरण म्हणजे काय? शब्दांचं एकत्रीकरण म्हणजे शब्द मिळणे. तर शब्द मिळणे म्हणजे काय? म्हणजे दोन शब्द मिळून एक शब्द तयार होणे, त्याला म्हणतात शब्दांचं एकत्रीकरण. तर दोन शब्द मिळून जर एक शब्द तयार होत असेल तर तो होतो सामासिक शब्द. तर ह्या दोन शब्दांना मिळवून एक शब्द तयार केला गेलेला आहे, म्हणजे तिथे शब्दांचं एकत्रीकरण झालेलं आहे आणि त्या दोन शब्दापासून एक शब्द तयार झालेला आहे, म्हणजेच तो सामासिक शब्द तयार झाला. आता उदाहरणासाठी मी इथे 5 उदाहरणं दिले. तर या 5 उदाहरणांपैकी पहिलं उदाहरण बघा. हे आहे द्विदल. आता या द्विदलमध्ये दोन शब्द आहे. आता दोन शब्द कोणते आहे? एक आहे द्वि आणि दुसरा आहे दल. आता हे दोनही शब्द मिळून कोणता शब्द तयार झाला? द्विदल. तसंच खालील शब्द बघा, गैरहजर. या शब्दामध्ये गैर हा पहिला शब्द आहे, दुसरा शब्द आहे हजर. दोनही शब्द मिळून झाला गैरहजर. तिसरा शब्द घेऊया आपण, आई वडील. आई वडीलमध्ये आई एक शब्द, वडील दुसरा शब्द, मिळून काय झाला? आई वडील. तसंच चौथ्या शब्दामध्ये बरे वाईट. बरे वाईटमध्ये बरे हा एक शब्द, वाईट हा दुसरा शब्द, बरोबर काय झालं? बरे वाईट. आणि पाचव्या शब्दामध्ये वरण भात. वरण एक शब्द आणि भात दुसरा शब्द, मिळून तयार झाला वरण भात. हे द्विदल, गैरहजर, आईवडील, बरे वाईट, वरण भात हे सगळेच्या सगळे शब्द जे उदाहरणासाठी मी इथे तुम्हाला लिहिलेले आहे, हे सगळे शब्द सामासिक शब्द आहे. ते शब्द आहे सामासिक शब्द आहे. आणि हे सामासिक शब्द कसे तयार होतात? तर दोन शब्द मिळून सामासिक शब्द तयार होतात. तर हे पाचही जे उदाहरणं लिहिलेले आहे, हे पाचही उदाहरणं वेगवेगळ्या समासाच्या प्रकारातील आहे. तर द्विदल आहे द्विगु समास, त्यानंतर गैरहजर आहे अव्ययीभाव समास, आई वडील आहे इतर द्वंद्व समास, बरे वाईट आहे वैकल्पिक द्वंद्व समास आणि वरण भात आहे समाहार द्वंद्व. या पाचही प्रकारांमधले एक एक शब्द तुमच्यासाठी इथे उदाहरणांसाठी मी दिलेले आहे. तर सगळ्यात आधी आपण पुढील स्लाईडवरती जाऊया. ही द्विगु समास. तर आपला आजचा विषय होता द्विगु समास. म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून आज फक्त आपण द्विगु समास म्हणजे काय ते जाणून घेणार आहोत. तर द्विगु समास म्हणजे काय बघा, व्याख्या काय आहे याची शास्त्रीय व्याख्या. या सामासिक शब्दातील प्रथम पद, व्याख्येकडे लक्ष द्या. या सामासिक शब्दातील प्रथम पद हे, आता सामासिक शब्द तुम्हाला समजला की दोन शब्द मिळून एक सामासिक शब्द तयार होतो. तर दोन शब्द आहे म्हणजे काय? दोन पद आहे. ठीक आहे. तर ज्या सामासिक शब्दातील प्रथम पद हे संख्या विशेषण असते, मीन्स नंबर ॲडजेक्टिव्ह, व दुसरे पद पहिल्या पदाचा समूह सुचवतो, समूह म्हणजे ग्रुप, त्या सामासिक शब्दास द्विगु समास असे म्हणतात. आता व्याख्येनं अगदी सोपं करून दिलेलं आहे आपलं काम. काय म्हणतात या व्याख्येच्याद्वारे की ज्या सामासिक शब्दातील प्रथम पद हे संख्या विशेष. आता सामासिक शब्द दोन शब्द म्हणजे दोन पद. तर दोन पद म्हणजे पहिलं पद, त्या दोन पदामधलं पहिलं पद म्हणजेच पहिला शब्द हे संख्या विशेषण, मीन्स नंबर ॲडजेक्टिव्ह. ही महत्वाची. समासामध्ये पहिलं पद हे संख्या विशेषण आणि दुसरं पद काय करतं? पहिल्या पदाचा समूह सुचवतो. अशी परिस्थिती ज्या सामासिक शब्दामध्ये ते तो सामासिक शब्द म्हणजे आपला द्विगु समास. ठीक आहे. म्हणजे आपल्याला या व्याख्येमधून दोन गोष्टी शिकायच्या. एक म्हणजे पहिलं पद हे संख्या विशेषण आणि दुसरं पद हे समूह सुचवतं. ठीक आहे. आता संख्या विशेषण कसं असते ते आपण बघणार आहोत. म्हणजे द्विगु समासाच्या सामासिक शब्दामध्ये जे संख्या विशेषणे येतात, तर ही संख्या विशेषणे कशी येतात? ठीक आहे. तर ही या पद्धतीने येतात. हे जे मी 13 रूपं लिहिली आहेत त्या पद्धतीने येतात. ठीक आहे. पहिलं पद कसं आहे? द्वि. आता द्विचा अर्थ काय? दोन. म्हणजे जेव्हा द्विगु समासातला सामासिक शब्द आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये येईल तेव्हा त्याचं रूप हे असं काहीसं असेल, द्विमध्ये असेल, तो दोन नाही येणार.
दोन दल नाही येणार, द्विदल येणार. ठीक आहे. तर येणारी संख्या ही द्विमध्ये असेल, त्यानंतर त्रिमध्ये असेल. तर द्वि म्हणजे 2, त्रि म्हणजे 3, चतुर म्हणजे 4, पंच म्हणजे 5, षट म्हणजे 6, सप्त म्हणजे 7, अष्ट म्हणजे 8, नव म्हणजे 9, दश म्हणजे 10. तर बघा, द्वि, त्रि, चतुर, पंच, षट, सप्त, अष्ट, नव, दश. ठीक आहे. दश म्हणजे 10. इथे द्वि म्हणजे 2, त्रि म्हणजे 3, चतुर म्हणजे 4, पंच म्हणजे, षट म्हणजे 6, सप्त म्हणजे 7, अष्ट म्हणजे 9 म्हणजे 9, दश म्हणजे. पुढील संख्या कशी आहे बघा. एकादश, एकादश म्हणजे 11, द्वादश, द्वादश म्हणजे 12, त्रयोदश, त्रयोदश म्हणजे 13 आणि चतुर्दश, चतुर्दश म्हणजे 14. आता या 14च्या पलीकडे काय असते? एक तर 15साठी अमावस्या हा शब्द वापरला जातो, पौर्णिमा हा शब्द वापरला जातो. परंतु अमावस्या आणि पौर्णिमा, आता या दोनही शब्दामध्ये प्रथम पद हे कुठेच संख्या विशेषण येत नाही, त्यामुळे हे दोनही शब्द द्विगु समासात येत नाही. त्याच्यामुळे आपण जी संख्या ठेवू ती चतुर्दशपर्यंत. म्हणजे एक गोष्ट क्लिअर आहे, स्पष्ट आहे, की द्विगु समासामध्ये येणारं पहिलं पद संख्या विशेषण ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, ती संख्या या रूपांमध्ये असते: द्वि, त्रि, चतुर, पंच, षट, सप्त, अष्ट, नव, दश, एकादश, द्वादश, त्रयोदश, चतुर्दश या स्वरूपामध्ये द्विगु समासातील पहिल्या पदाचं संख्या विशेषणाचं रूप असतं. ठीक आहे. हे आता आपण स्पष्ट केलं की द्विगु समासामध्ये जे पहिलं पद संख्या विशेषण असतं ते कोणत्या फॉर्ममध्ये येतं, ते कोणत्या रूपात येतं, तर ते या फॉर्ममध्ये येतं. हे आपण या स्क्रीनवरती तुम्हाला 13 रूपं दाखवली. आता आपण पुढील स्लाईडवरती जाऊया. आता हा प्रश्न कसा विचारला जातो? प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला जाणारा प्रश्न. ठीक आहे. आपल्याला 9वी आणि 10वीमध्ये द्विगु समासाची व्याख्या काय असा प्रश्न येणार. आपल्याला प्रश्न कसा येणार आहे? खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा व लिहा. ते लिहिलेलं असेल व लिहा. आता खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा, म्हणजे इथे आपल्याला साधारणपणे 4 ते 5 शब्द दिलेले, त्यापैकी कुठलेही 4 सोडवा किंवा 3 सोडवा किंवा 2 सोडवा असे आपल्याला ऑप्शन असतात. म्हणजे जर समासाचा प्रश्न जर 2 मार्काचा, तिथे तुम्हाला कमीत कमी 4 ते 5 शब्द दिलेले, त्यापैकी कोणतेही 4 सोडवा असं तिथे लिहिलेलं असेल. प्रश्न त्या फॉर्म म्हणजे खाली इथे शब्द लिहिलेले आहेत. खालील सामासिक शब्द करून समास होतो. आत्तापर्यंत आपण सामासिक शब्द शिकलो. आता हा एक नवीनच प्रकार आपल्याला प्रश्नामध्ये दिसला आणि तो म्हणजे आहे विग्रह. तर विग्रह म्हणजे काय? विग्रह करा म्हणजे काय? समास ओळखा, ते समास आपण ओळखून घेऊ, पण विग्रह करा म्हणजे काय? म्हणून मी इथे प्रश्न ठेवला की विग्रह म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे, विग्रह म्हणजे शब्दांची उकल किंवा फोड होय. काय? आता ती शब्दाची उकल किंवा फोड कशी केली जाते त्यासाठी आपण काही उदाहरण घेऊ. बघा, तर पहिलंच इथे उदाहरण घेतलं द्विगु समासातलं, त्रिनेत्र हा सामासिक शब्द आहे. त्या सामासिक शब्दामध्ये त्रि हा एक शब्द आहे आणि नेत्र हा दुसरा शब्द आहे. हे दोन शब्द मिळून त्रिनेत्र हा सामासिक शब्द तयार झालेला. आता या त्रिनेत्रेचा विग्रह कसा करायचा द्विगु समासासाठी? बघा, 3 नेत्रांचा समूह विग्रह कसा केला? त्या त्रिनेत्रची फोड कशी केली, उकल कशी केली? त्रि म्हणजे 3 आणि नेत्र समूह म्हणजे 3 नेत्रांचा समूह, आणि इकडे लिहायचं द्विगु समास. म्हणजे तुम्ही समासाचा प्रश्न जेव्हा उत्तरपत्रिकेत सोडवाल तेव्हा या पद्धतीने सोडवायचा. असे 3 कॉलम करायचे: सामासिक शब्द, विग्रह, समास. एक एक कॉलम म्हणजे एक स्तंभ तुम्ही इकडे वाढवू शकता, तो आहे अनुक्रमांक म्हणजे सिरियल नंबर. ठीक आहे. तो हे असंच ठेवायचं: सामासिक शब्द, विग्रह आणि समास. तर विग्रह अशा पद्धतीने करायचा. द्विगु समास समूह हा शब्द तुम्हाला लावणे अनिवार्य आहे, कारण तो समूह दर्शवतो. द्विगु समास काय करतो? दुसरं पद पहिल्या शब्दाचा समूह दर्शवतो. म्हणून 3 नेत्रांचा समूह. इथे जर समजा चतुर्वेद असतं तर याचा विग्रह काय झाला असता? 4 वेदांचा समूह. इथे जर समजा पंचवटी असतं तर विग्रह काय झाला? 5 वडांचा समूह. इथे जर समजा चतुर्भुज असतं तर इथे विग्रह काय झाला? 4 भुजांचा समूह. आणि इकडे समास मात्र द्विगु समास. द्विगु समास का बरं लिहिलं? कारण पहिलं पद संख्या विशेषण आहे आणि दुसरं पद हे पहिल्या पदाचा समूह दर्शवतं. ठीक आहे.
तर एवढी गोष्ट क्लिअर झाली. प्रश्न कसा येईल? प्रश्न असा येईल की सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा. तर विग्रह म्हणजे काय, ही गोष्ट, या गोष्टीचं सुद्धा आपण स्पष्टीकरण दिलेलं आहे. तर यानंतर आपण द्विगु समासाची काही उदाहरणं बघणार. ही उदाहरणं नीट बघा. जवळपास जास्तीत जास्त उदाहरणं तुमच्या माहितीसाठी देण्याचा मी इथे प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. तर प्रश्नाचं उत्तर लिहिताना आपल्याला असेच कॉलम करायचे. समास कॉलमला मराठी स्तंभ असं म्हणतात. रकाने सांग. तर सामासिक शब्द, पहिला शब्द कोणता आहे? द्विदल. विग्रह कसा? दोन दलांचा समूह. आणि इकडे द्विगु समास. हे द्विगु समास हे पूर्ण नाव लिहायचं आहे. बरेच मुलं काय करतात, पेपरमध्ये फक्त द्विगु एवढं लिहून ठेवतात, समास लिहितच नाही. परंतु त्यांना माझी सूचना अशी आहे की हा शब्द पूर्ण लिहायचा. द्विगु समास हे दोनही शब्द नीट लिहायचे, व्यवस्थित लिहायचे आणि लिहायचे. त्यानंतर त्रिदेव. आता त्रि म्हणजे किती? तीन. तर तीन इथे दलांचा नाही, तर इथे आपल्याला देवांचा समूह, देवांचा तीन देवांचा समूह. त्रिदेव म्हणजे देव, तीन देवांचा समूह. त्यानंतर बघा त्रिकोण मध्ये काय? तीन कोणांचा समूह, द्विगुसम. त्रैलोक्य मध्ये काय? लोकांचा समूह. त्यानंतर चतुर्वेद मध्ये चार वेदांचा समूह. त्यानंतर चतुर्भुज म्हणजे काय? भुजा म्हणजे हात, चार भुजांचा समूह. चौपाई आता तुलसीदास रामायणामधला शब्द आहे चौपाई. तर चौपाई या शब्दाचा अर्थ आहे चार ओळींचा समूह. चौपाई म्हणजे चौ म्हणजे चार, पाई म्हणजे ओळी, चार ओळींचा समूह. पंचवटी, पाच वडांचा समूह. पंचप्राण, पाच प्राणांचा समूह. आपल्या शरीरामध्ये जे पाच वायू आहे, जे पाच प्राण आहेत, त्यांना पंचप्राण म्हणतात. प्राण, अपान, व्यान, प्राण, अपान, उदान आणि अयान. काय सांग? पान, उदान आणि एक आहे, तो मला सध्या आठवत. असे पंचप्राण आहे. या पाच प्राणांचा समूह द्विगु समास. पंचशील, पाच शीलांचा तत्व. षटकोन, सहा कोणांचा समूह. सप्तपदी, सात पदांचा समूह. अष्टपैलू, आठ पैलूंचा. अष्टप्रधान, आठ प्रधानांचा समूह. नवरात्र, नऊ रात्रींचा समूह. दशावतार, दहा अवतारांचा समूह. दशदिशा, दहा दिशांचा समूह. एकादशी, 11 दिवसांचा. द्वादशी, 12 दिवसांचा समूह. त्यानंतर आपण पुढील शब्द टाकला, बारभाई, 12 भावांचा समूह. आणि अक्कर मास, 11 महिन्या. तर अशा पद्धतीने आपण द्विगु समासाचे बहुतेक उदाहरणं तुमच्या दिलेली आहे. तुम्ही यामध्ये एक गोष्ट सारखी आहे विग्रहामध्ये. ती गोष्ट कोणती आहे? समूह हा शब्द प्रत्येक विग्रहात लागला आहे. आणि हो, समूह हा शब्द द्विगु समासासाठी तुम्हाला लावायचाच, तो अनिवार्य आहे. जोपर्यंत तुम्ही समूह हा शब्द लावणार नाही, तोपर्यंत द्विगु समास विग्रह पूर्ण होत नाही. त्याच्यामुळे द्विगु समासाला निश्चितपणे संख्या कोणती आहे ते बघायचं. द्विदल आहे, द्वि म्हणजे दोन, दलांचा समूह. तर समजा इथे द्विनेत्र असतं, तर इथे दोन नेत्रांचा समूह. म्हणजे तुम्हाला समूह हा जो शब्द आहे तो लावायचा म्हणजे लावायचाच आहे. द्विगु समासामध्ये समूह हा शब्द तोच शब्द. म्हणून हे लक्षात ठेवायचं की द्विगु समासा आपल्याला पहिलं पद हे संख्या विशेषण असते, त्याचा विग्रह करताना समूह हा शब्द आणि इकडे बाजूला मात्र द्विगु समास. हे उत्तर लिहिताना तुम्हाला अशा रकान्यांमध्ये त्या प्रश्नांचं उत्तर लिहायचं. आता हे मी फक्त द्विगु समासासाठी, पण तोच जर अव्ययीभाव समास असता किंवा द्वंद्व समास असता तर त्यासाठीही आपल्याला असेच रकाने. फरक फक्त एवढाच पडला, सामासिक शब्द विग्रह समास हे सारखंच राहिलं. इथे मात्र इथे द्विदल आहे. जर समजा इथे मी गैरहजर लिहिली काय, इथे हजेरी शिवाय असा त्याचा असता आणि समासामध्ये अव्ययीभाव असा.
इथे जर समजा चूक बरोबर असतं, त्याचा विग्रह कसा असतो? चूक किंवा बरोबर, आणि इकडे मात्र वैकल्पिक द्वंद्व समास. अशा पद्धतीनं समासाचं नाव तुमचं बदललं. हे द्वंद्व समासाचे 3 प्रकार: द्विगु समास 1, 4, अव्ययीभाव समास 5. म्हणजे एकूण 5 प्रकार आपल्याला 9वी 10वी अभ्यासाला आहे. तर या 5ही समासाचं उत्तर अशा प्रकारच्या प्रकारांमधनं तुम्हाला करायचं आहे. तर द्विगु समास तुम्हाला समजलेलं असेल. पुन्हा एकदा रिव्हिजन म्हणून महत्त्वाच्या गोष्टी. पहिली गोष्ट, द्विगु समासामध्ये पहिलं पद हे संख्या विशेष ही महत्त्वाची गोष्ट. पण ही जी संख्या असते, द्वि, त्रि, चतुर, पंच, षट, सप्त, अष्ट, नव, दश, त्रयोदश अशा रूपांमध्ये जास्त प्रमाणात. मग याला काही अपवाद आहे, बार, भाई, अक्कर, मास असे काही शब्द, तेही ते उदाहरणासाठी मी दिलेले आहे. ठीक आहे, ही महत्त्वाची गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला विग्रह करताना समूह हा शब्द जोडायचा आहे. समजा द्वि असेल तर 2 दलांचा समूह असा जोडायचा आहे. अष्टभुज असेल तर 8 भुजांचा समूह असं तुम्हाला विग्रह करायचा आहे. म्हणजे समूह हा शब्द लावणे अनिवार्य. तर आशा करतो द्विगु समास म्हणजे काय याबद्दलच्या तुमच्या ज्या संकल्पना असतील त्या पूर्णपणे स्पष्ट झालेल्या असेल. तुर्तास हा व्हिडिओ इथेच थांबवतोय. धन्यवाद.